त्यावेळेसही आपण चांगल्यापैकी या ठिकाणी तयारी केलेली आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आपण जसं कोविडमध्ये सांगितलं होतं की सोशल डिस्टन्सिंग पाळा, हस्तांदोलन वगैरे जास्त करू नका, जर केलं तर चांगलं हात धुवून घ्या, सॅनिटायझरने हात धुवून घ्या, त्यानंतर गर्दीमध्ये जाणं टाळा, लहान मुलं आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांनी गर्दीमध्ये जाऊ नये। आणि ह्या ठिकाणी आता राज्य शासनाच्या तसे स्क्रीनिंगच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्याप्रमाणे स्क्रीनिंग होऊन जर पेशंट आपल्याकडे निघाले तर ठेवण्याची सोय आपण आयसोलेशन वॉर्ड आहे सध्या। आणखी पेशंट वाढले तर गेल्या वेळेस जसं 600 बेड आपण क्रिएट केले होते तसे आपण 600 बेड क्रिएट करून आपल्या बाजूला जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी 100 बेडची आपण व्यवस्था करू शकतो। आपल्याकडे ऑक्सिजन बेड आहेत, ICU आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये। आणि हा आजार तसा जीव घेणा नाही आहे, माइल्ड आहे। लोकांनी फक्त ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत तेवढ्या जर घेतल्या तर हा रोगही तसाच कोविड सारखा निघून जाईल। लहान मुलांना लागण झाली तर निमोनिया पटकन होतो, त्यांची इम्युनिटी कमी असते। आपल्याकडे पीडियाट्रिक वॉर्ड आहे आणि दुसरं NRC आहे, त्यानंतर SNCO आहे। लहान मुलासाठी आपल्याकडे पुरेसे बेड आहेत आणि आपण चांगली व्यवस्था ठेवलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।